देवळाली कॅम्प येथील शंकर एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर सुभाष गुजर हायस्कूलमधील 11 शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याच्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार फरकासह वेतन देताना आर्थिक झळ सोसावी लागणार असल्यानेच शिक्षकांविरोधात फसवणुकीचं कारस्थान रचण्यात आल्याचं बोललं जात आहे। इंग्रजी माध्यमांच्या या शाळेत 11 शिक्षक 1982 पासून कार्यरत होते। जुजबी बांधन मिळत असल्यानं हे शिक्षक नियमित वेतन लागू करावं म्हणून न्यायालयात गेले। न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेत त्यांना नियमित वेतन लागू करण्याचे आदेश दिले। आता नियमित वेतन लागू करण्याचे आदेश म्हटल्यावर आधी पदांना मान्यता घेणं आलं, त्यानंतर वेतन निश्चिती प्रक्रिया पूर्ण करणं आलं। न्यायालयाच्या आदेशानंतर 2001 ते 2022 या काळातील वेतन देणं आलं, म्हणजे वेतन आयोगाप्रमाणे तेही फरकासह द्यावं लागणार आहे। 21 वर्षांचं एका शिक्षकांचं फरकासह वेतनाची रक्कम लाखो रुपयांच्या घरात आहे। 11 शिक्षकांची ही रक्कम देणं संस्थेला जड होत असल्यानं त्यांच्या विरोधात फसवणुकीचं कारस्थान रचण्यात आल्याचं बोललं जात आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे या शिक्षकांनी वेतन निश्चिती करून घेऊन फसवणूक केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। खरं तर या 11 शिक्षकांपैकी 9 शिक्षक सेवानिवृत्त झाले। सद्यस्थितीत 2 शिक्षक कार्यरत आहे। न्यायालयाने आदेश जवळपास 3 वर्षापूर्वी दिले असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। मग या शिक्षकांनी फसवणूकच केली होती तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी 2026 साल का उजाडलं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय।